नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन रास आणि त्यांचं करिअर. म्हणजेच मीन राशीचे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कोणतं जे करिअर आहे हे उपयुक्त ठरेल. याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेतील जी ग्रहस्थिती आहे ही ग्रहस्थिती कोणत्या करिअरसाठी तुम्हाला जास्तीत जास्त संधी देऊ शकेल या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला थोडंसं मीन राशीबद्दल जाणून घेणं गरजेचं ठरेल. म्हणजेच तुम्हाला नेमकं समजेल की कशा प्रकारचं करिअर हे तुम्हाला उपयुक्त होऊ शकेल. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानात किंवा द्वादश स्थानामध्ये किंवा व्यय स्थानात येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. ही रास स्त्री रास आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मीन राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व. अतिशय लोभसवाणं अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. सौंदर्य यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येते. फॅशनचा सेन्ससुद्धा तसा चांगला असतो. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटके आणि टापटीप असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये म्हणजे बऱ्याच प्रमाणात ह्या इमोशनल असतात. छोट्या मोठ्या गोष्टीमुळे लवकर दुखावले जातात आणि लवकर आनंदित सुद्धा होतात. जसे की छोटी मुलं असतात की त्यांचे मूड स्विंग दिवसामध्ये 2 ते 3 वेळा सुद्धा होतात आणि त्यांचं मूड स्विंग होण्याकरता फार काही गोष्टींची आवश्यकता नसते. कोणी काही थोडंसं जरी बोललं तरी त्यांच्या मनाला लागतं. अशाच प्रकारचा स्वभाव मीन राशीच्या व्यक्ती कितीही मोठ्या झाल्या तरी त्यांच्यामध्ये दिसून येतो. अर्थात यांचा मूड परत चांगला होण्यासाठी सुद्धा तुम्हाला महागड्या अशा गिफ्टची काही गरज नाही, हे सुद्धा तेवढंच खरं. एकंदरीत हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची हे रास आहे. जीवनाकडून खूप काही मोठं त्यांना हवं असतंच असं नाही, परंतु प्रेमाचे भुकेलेले असतात कारण ते इमोशनल असतात. अर्थात ही जर का बाजू सांभाळली तर ह्यांचा मूड नक्कीच चांगला दिसू शकतो किंवा नक्कीच सांभाळला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी साधारणतः तुम्हाला करिअरमध्ये सेटल होण्याकरता लागतात त्या म्हणजेच हार्डवर्किंग नेचर किंवा तुमचं जे सेल्फ ओरिएंटेशन आहे किंवा डेडिकेशन आहे, सर्वसमर्पणाची भावना किंवा मेहनतीपणा किंवा महत्त्वाकांक्षा, हा जो भाग आहे हा भाग मीन राशीच्या व्यक्तीमध्ये थोडासा कमी असतो. अर्थात असं असून सुद्धा मीन राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे सेटल होताना दिसतात. यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लक फॅक्टर. भाग्याची साथ ही मीन राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम असते. म्हणजेच बाकीच्यांसाठी बाकीच्या राशींना जी जास्त मेहनत करावी लागते तेवढी जास्त मेहनत सहसा मीन राशीच्या व्यक्तींना करावी लागत नाही. अर्थात त्याला काही अपवाद असू शकतात. म्हणजे जर का तुमचा जन्म हा 7.5ला असेल किंवा तुमच्या सप्तमात शनी असेल किंवा रवी शनीचे कुयोग तुमच्या पत्रिकेत असेल किंवा रवीच्या संदर्भातले काही कुयोग असतील तर मात्र तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत थोडे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल किंवा थोडंसं जास्त मेहनत करावी लागेल. मात्र एकंदरीत किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर मीन राशीच्या ज्या व्यक्ती असतात ह्या हॅपी गो लकी किंवा फ्री फ्लोमध्ये जाणारी ही रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी त्यांच्या आवडीच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची त्यांना आवड असते. जर का तुमच्या पत्रिकेत शुक्र चांगला असेल तर अर्थातच या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकाल. आता आपण साधारणतः या राशी आणि तुमच्या कुंडलीतले जे ग्रह आहेत हे ग्रह कोणत्या राशीत असतील तर त्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्या राशीत कशा प्रकारे होईल या संदर्भातली थोडी चर्चा करू. जसं की मीन राशी जर तुमची असेल आणि तुमच्या पत्रिकेत रवी जो ग्रह आहे हा रवी ग्रह मेष, सिंह, धनु या राशीमध्ये असेल तर अर्थातच सरकारी नोकरी लागणं हे तुमच्यासाठी पर्यायाने सोपं होऊन जाईल. म्हणजे सरकारी नोकरी लागणं किंवा एखाद्या बिझनेसमध्ये सेटल होणं हा भाग तुमच्यासाठी खूप सोपा आहे. तर इकडे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मीन राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांची जी निर्णय क्षमता असते ती थोडीशी कमी असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा की नाही तर लवकर निर्णयापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळेच बिझनेस करताना थोडंसं ना टेन्शन येऊ शकतं. मात्र रवी जर का तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे असेल तर अर्थात तुम्ही बिझनेसमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा उच्च पदाला जाऊ शकतात किंवा सरकारी नोकरी तुम्हाला लागू शकते. याचप्रमाणे जर का तुमच्या पत्रिकेमध्ये बुध जो ग्रह आहे हा बुध ग्रह वृषभ, कन्या, मकर किंवा मिथुन या राशीमध्ये असेल तर अर्थातच तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये खूप पुढे जाऊ शकता किंवा शिक्षकी पेक्षामध्ये खूप पुढे जाऊ शकता किंवा शिक्षण खात्याशी संबंधित जी काही खाती असतील त्यामध्ये जाऊ शकता. तुमच्या वाणीवरती अतिशय उत्तम प्रकारचं असं प्रभुत्व असेल. मार्केटिंगचे जे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकता. टुरिझम इंडस्ट्री किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही खूप पुढपर्यंत मजल मारू शकता. याचप्रमाणे मंगळ हा जर का तुमच्या पत्रिकेमध्ये समजा वृषभ, कन्या, मकर, मेष आणि वृश्चिक या राशीमध्ये असेल
तर अर्थातच तुमची जी रास आहे ही साधारणतः फायनान्सची जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे अशी सरकारी क्षेत्र की ज्यामध्ये डिसिप्लिन आहे, शिस्तीची जी खाती आहे, जसं की पोलीस आहे, मिलिटरी आहे किंवा फायर ब्रिगेड आहे, कस्टम, नार्कोटिक्स, एक्साईज, अशा प्रकारची जी खाती आहे त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. याप्रमाणे स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाण्याची जी गोष्ट आहे ती तुमच्यामध्ये खूप, कारण लक्षात घ्या मीन राशीसाठी मंगळ जो ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण राहतो, कारण तो तुमच्या राशीचा धनेश आणि भाग्यश आहे. त्यामुळे जर का मंगळ आता सांगितलेल्या राशीमध्ये असेल तर अर्थातच तुम्हाला आयुष्यामध्ये सेटल होणं तुलनेने सोपं होऊन जाईल. याचप्रमाणे गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह कर्क, वृश्चिक आणि मीन या राशीमध्ये असेल. अर्थात कर्क, वृश्चिक, मीन जर राशीमध्ये जर का गुरु असेल आणि तुमची रास मीन असेल तर तुमच्या ट्राईनमध्ये किंवा त्रिकोणी योगामध्ये येणारा हा गुरु आहे. तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण तुमच्या जीवनातल्या सर्व दुःखाची जबाबदारी हा गुरु घेईल किंवा जीवनामध्ये टोकाचे असे प्रसंग कधीच येणार नाहीत. जर का टोकाचे प्रसंग आले तर कुठला व्यक्ती तुमच्या उपयोगी पडेल किंवा परिस्थितीनुरूप काही गोष्टी किंवा मोठ्या लोकांच्या ओळखीमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, ज्ञानाची जी क्षेत्र आहेत किंवा लेक्चरर होणं, अशा प्रकारच्या गोष्टी किंवा ज्या ठिकाणी बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जी काही खाती आहेत, जी काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकतात. अर्थात लक्षात घ्या, जर का गुरु तुमच्या या राशीमध्ये असेल, कर्क, वृश्चिक, मीन किंवा धनु राशीमध्ये असेल तर एक गोष्ट आहे, या व्यक्ती स्वतःचा बिझनेस करणं थोडंसं कठीण होऊन बसेल आणि यांना पैशाच्या संदर्भातलं अट्रॅक्शन हे थोडंसं कमी असतं. मात्र धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राची आवड जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते जर का गुरु तुमचा या राशीमध्ये असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्र जर का तुमच्या पत्रिकेत कर्क, वृश्चिक, मीन, वृषभ आणि तूळ या राशीमध्ये असेल तर साधारणतः जी काही तुमची कलेची क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकतात. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत किंवा ब्युटी किंवा फॅशनची संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असेल आणि तशाच प्रकारची आवड तुमच्यामध्ये निर्माण होऊन त्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठा पल्ला गाठू शकता. याचप्रमाणे जर का तुमच्या पत्रिकेत शनी जो ग्रह आहे हा शनिग्रह मूळतः साधारणतः वृषभ, मकर आणि कन्या राशीमध्ये असेल किंवा कुंभ राशीमध्ये जरी असेल किंवा साधारणतः मिथुन, तूळ राशीमध्ये जरी असेल तरीसुद्धा तुम्ही जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकता. अर्थात लक्षात घ्या, शनी जर का या राशीमध्ये असेल तर साधारणतः तुम्ही एखादा बिझनेस वगैरे करू शकाल, कारण फक्त एकच आहे याच्यामध्ये की तुमची जी स्थावरता आहे ती हळूहळू होईल. झटपट होणं किंवा पटापट होणं हा प्रकार थोडासा कमी आहे. साधारणतः तुमच्या वयाच्या 40च्या आसपास तुम्ही जीवनामध्ये सेटल व्हाल, स्थावरता तुम्हाला येईल आणि जी स्थावरता असेल ती कायमस्वरूपी टिकून राहील. अशा ज्या व्यक्ती आहेत या थोड्याशा मॅच्युअर्डसुद्धा दिसून येतात. तर एकंदरीत तुमच्या पत्रिकेमध्ये अशा प्रकारे ग्रह समजा या राशीमध्ये असेल आणि जर का तुमची मीन रास असेल तर साधारणतः तुम्हाला जी क्षेत्र सांगितले त्यामध्ये स्थावरता येणं सोपं आहे. इथे लक्षात घ्या, जे काय मी ग्रह ज्या राशीमध्ये सांगितले तशाच प्रकारचे तुमचे स्वभाव गुणधर्मही तुम्हाला दिसून येतील. म्हणजे जे मी मीन राशीबद्दल किंवा रवीबद्दल सांगितलं किंवा सूर्याच्या राशीबद्दल सांगितलं, व तुमच्यामध्ये जो कणखरपणा म्हणतो, जी शिस्तप्रियता आहे ती मात्र दिसून येईल आणि थोडंसं ज्याला आपण लिडरशिप क्वालिटीज वगैरे म्हणतो ते सुद्धा दिसून येईल. मंगळच्या राशीमध्ये सांगितलं तरी सुद्धा शिस्तप्रियतेचा भाग दिसून येईल. तुमच्यामध्ये कणखरपणा जबरदस्त दिसून येईल. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं, स्वतःच असं वेगळं हे तयार करणं हा भाग सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे बुध जर का असेल मगाशी सांगितलेल्या त्याप्रमाणे त्या राशीमध्ये म्हणजे वृषभ, कन्या, मकर राशीमध्ये किंवा मिथुन राशीमध्ये, तर अर्थात तुमचं बोलण्यावरती, वाणीवरती उत्तम प्रकारचं प्रभुत्व असेल. मार्केटिंगची फील्ड तुम्हाला खूप आवडते. आपलं बोलणं दुसऱ्याला समजावून सांगणं, दुसऱ्यांच्या भावनाप्रती आपण संवेदनशील होणं हा भाग खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कमिशनचे धंदेसुद्धा तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे करू शकाल. याचप्रमाणे गुरु जर का तुमच्या सांगितलेल्या त्या कर्क, वृश्चिक, मीन किंवा धनु राशीमध्ये असेल आणि जर का तुमची मीन रास असेल तर अर्थातच साधारणतः तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये सरळ सरळ वागणारे असतात. आउट ऑफ द वे जाऊन कुठलीही गोष्ट करणार नाही किंवा पैशाच्या संदर्भातले खूप मोठी आवड ही दिसणार नाही. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे जे गुण आहेत हे गुणसुद्धा तुमच्यात थोडेसे कमी असेल. पण भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. जीवनामध्ये कुठलेच प्रसंग कधीही टोकाचे येणार नाहीत किंवा जुनी जी शास्त्र आहेत जसं की ज्योतिष आहे, ज्योतिष, अध्यात्म यामध्ये तुम्हाला विशेष आवड निर्माण होईल. तशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्हाला येऊ शकतील आणि सिक्स सेन्स तुमचा खूप चांगला ऑपरेट असेल. म्हणजे एखादी गोष्ट स्वप्नात दिसणं, पुढे जाऊन ते खरी झाल्यासारखी वाटणं, अशा प्रकारे सुद्धा अनुभव तुम्हाला चांगल्या प्रकारचे येतील. आणि जर का शुक्र हा तुमच्या पत्रिकेत कर्क, वृश्चिक, मीन आणि वृषभ आणि तूळ राशीत असेल तर अर्थातच
जी काय नृत्यनाट्य कला चित्रपट संगीत या संदर्भातले तुमचे जे उपजत गुण तुमच्यामध्ये दिसतील आणि त्या अनुरूपच तुम्ही स्वतःचं जे क्षेत्र आहे ते निवडून घ्याल. आणि शनी जर का असेल तर थोडंसं धीरोदात्त, थोडंसं गांभीर्य तुमच्यामध्ये असेल आणि मॅच्युरिटी ही जबरदस्त असेल आणि थोडंसं वाट बघण्याची संदेश किंवा सहनशीलता, ॲडजस्ट करणं, अंडरस्टँडिंग असणं हे गुण तुमच्यामध्ये मूलतः दिसून येतील. तर साधारणतः हे ग्रह अशा राशीमध्ये असेल तर त्याचे जे स्वभाव गुणधर्म आहेत, विशेष आहेत, हे तुमच्यामध्ये मीन राशी व्यतिरिक्त सुद्धा दिसून येऊ शकतील. या व्यतिरिक्त समजा हे ग्रह त्या राशीत नसतील आणि जर का तुमची मीन रास असेल तर नेमकं काय करावं, तर याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत हे ग्रह कोणत्या राशी नक्षत्रामध्ये आहेत किंवा ते परस्पर कोणत्या प्रकारचे योग बनवत आहेत त्यानुसार कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त खुलासेवर सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मीन रास आणि त्यांचं करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल किंवा असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.